2011 मध्ये पैसे येतात. हे जयपूरला गेली, 2010 पर्यंत जयपूरला होती आणि त्याच्यानंतर याच्यात पैसे येतात. आणि हे पैसे कुठून येतात, कोणाकडनं येतात अचानकपणे, तर ओमकार रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड जॉईंटली विथ कमल किशोर गुप्ता आणि ओमकार रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीमधनं पैसे येतात. ते किती येतात ते तुम्हीच बघा वाचून. ते ओमकार रिअल्टर्सची काही चौकशी पण सुरू होती ईडीकडनं, तेच आहे? हो, आता ती आहे, तीच आहे की नाही तेवढं कन्फर्म करायचं आहे, पण आले तेवढं मात्र नक्की. आता हे फंड्स रिसिव्ड ओमकार रिअल्टर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड हे बघायचं, आपणच वाचून बघा. 44 कोटी 45 लाख त्याच्याकडे आले. हे आले गुरुमध्ये. ठीक आहे, गुरुमध्ये आले आणि ही कंपनी जरंदेश्वर, त्यांनी जरंदेश्वर प्रायव्हेट शुगर मिलला त्यांनी लीजवर दिली. पण लीजवर आपण इंटरेस्ट तरी घेतो किंवा त्यांच्याबरोबर प्रॉफिट शेअरिंग करतो. प्रॉफिट शेअरिंग करायची गरज नाही असं माझ्याकडे पेपरवर आहे. इंटरेस्ट द्यायची गरज नाही असं माझ्याकडे पेपरवर आहे. हे का केलं असं प्रेक्षकांना समजुतीसाठी? कारण गुरु कमोडिटीजमध्ये पैसा आला तो रूट होऊन कसा आला ते अजित पवारांनी सांगावं. हे ओमकारकडनं आला आणि ह्यांनी काय केलं अजित पवारांनी, आणि जिथे आपण पुन्हा म्हणतो ऑफिस ऑफ प्रॉफिट, तर ही इज अ डायरेक्टर विथ महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक ज्यांनी त्याला ऑक्शन केलं. ह्यांची कंपनी ते लीजवर घेते. ठीक आहे, आता जरंदेश्वरचे सगळे पैसे हे जे आहेत, हे जय ॲग्रोटेक, ही जय ॲग्रोटेक कोणाची? आता जय नावावरनच कळेल, त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव जय आहे. पण नाव असून त्यांची कंपनी होती असं थोडी? नाही, ते बनवलीच तुम्हाला त्याच्या. हा, मी नाव आहे त्यांची. हो, सरळ दाखवा ना, मी दाखवते आपल्याला. माझ्या समोर आहे जरंदेश्वर. ही कंपनी स्थापन यांनी केली आणि स्थापन करून याच्यातली सगळेच्या सगळे, म्हणजे तुम्ही पुढचे तिची नावं बघितलीत, त्या ज्या नॉन कॉन एनर्जीज, फायर पॉवर, ह्या सगळ्या कंपन्या अजित पवार आणि सुनेत्रा पवारांच्या नावावर आहेत. आणि यांनी हे जे शेअर्स घेतले आहेत जरंदेश्वरमध्ये ते यांच्याच कंपन्यांनी घेतलेत. सगळ्यात जास्त पैसा जर गेला असेल जरंदेश्वरमध्ये तो या जयमधनं गेला, ज्याचं नाव चेंज करून त्यांनी स्पार्कलिंग सॉईल केलं. नंतर ते चेंज ऑफ नेमचं पण माझ्याकडे त्याचं पण प्रिंट आउट आहे की एक चांगला तगडा कारखाना जो 1,500 कोटीच्या आसपास असेल, तो 1,500 कोटीचा कारखाना त्याला डिफॉल्टमध्ये आणायचं, त्याचं ऑक्शन करायचा. ऑक्शन करणारी बँक वर हेड डायरेक्टर, तो 65 कोटीला ऑक्शन केला. गुरु कमोडिटीने तो घेतला. गुरुनी योगायोगाने लीजवर कोणाला दिला? जरंदेश्वर प्रायव्हेट कारखान्याला दिला आणि लीजवर दिला, विदाऊट इंटरेस्ट, विदाऊट प्रॉफिट शेअरिंग. आणि ह्या साखर कारखान्यांनी पैसे त्यांचे चुकवले कसे? तर PDCC बँकेकडनं लोन घेऊन. आता PDCC बँक पुणे डिस्ट्रिक्ट, पुणे जिल्हा सहकारी, तर ती PDCC बँकवर सुद्धा हे डायरेक्टर आहेत. आणि RBIचे क्लिअर कट नॉर्म्स आहेत की डायरेक्टर स्वतःला लोन घेऊ शकत नाहीत. त्यांनी दिलंय आणि तरी सुद्धा ईडीने ही चौकशी बंद केली आहे. व्हॉट डू यू से टू दॅट? याच्यापेक्षा मोठे फ्रॉड्स कोण करू शकतंय? मी जाऊन हे हायकोर्टात फाईल करणार आहे, त्याच्यात विनंती करणार आहे कोर्टाला, जर तुम्हाला वाटत असेल आम्ही लढावं तर याच्यावर सरकारकडनं पॉवर्स टू क्लोज दिस शुड बी विथड्रॉन. फडणवीस नाही, अमित शाह नाही, मोदी नाही, कोणालाही याच्यात पॉवर्स नाही पाहिजे की ही केस क्लोज करण्याचे. आणि दिस हॅज टू बी क्लोजली मॉनिटर्ड केस. आणि ईडी इज द फर्स्ट पर्सन विच शुड बी टेकन टू टास्क. इतकी हंबग झाली आहे ईडी की आता हे जे मला दिसतंय हे ईडीला दिसत नाही आहे. तुम्ही मगाशी खरं तर तुम्ही आता एक शब्द वापरलात की मोदी शाह. तुम्ही परवाही म्हणालात बोलताना की ते अजित पवारांना कोणीच वाचवू शकत नाही, की अगदी ते मोदी शहांकडे गेले ते सुद्धा वाचवू शकत नाही. हे तुम्ही फक्त स्टेटमेंट करायचं म्हणून एका करेजने बोलतात की कन्व्हिक्शननी बोलते? कन्व्हिक्शननी. कारण मी जेवढे आता हे काढलेत ना त्यांच्या कंपन्यांची, मी तुम्हाला
तुम्हाला मी पट्टापट नावं वाचून दाखवते. हे आपलं जरांदेश्वर तर ऑफकोर्स त्याचे तर खूप काढलेत. आता एपासनं सुरू करूया. एअर सिटी इन्फ्रास्ट्रक्चर बनवणारे दोघं कंपनीचे जे आहेत, तुम्हाला सगळं हे दाखवते. एअर सिटी इन्फ्रास्ट्रक्चर्स, नंतर ही कोणाची कंपनी? सगळे अजित पवार, सुनेत्रा पवार. सुरुवात त्यांनी केली, आता ते नाहीये त्याच्यामध्ये. नाही, सुरुवात लुनकड नावाच्या कोणी व्यक्तीने केली, पण मग ती त्यांनी घेतली. आता त्याचं नाव आहे का अधिकृतरित्या? हो, अधिकृतरित्या आहे. शेअर होल्डर म्हणून आहे. शेअर होल्डर मी नाहीतर घेणारच नाही ना नाव. अच्छा. अनंता मेरिक्स नावाची कंपनी आहे, ज्याच्यात पुन्हा पार्थ पवार 9,80,000, हिचं भांडवल 10 लाखाचं आहे. त्याच्यात 9,80,000 पार्थ पवारचे आहेत. एक सागर शाह म्हणून आहे, त्याचे 10,000 आहेत. एक संतोष दासोजी म्हणून आहे, त्याचे 10,000 आहेत. नंतर दुसरी LLP अमिको ॲग्री कमॉडिटीज LLP, त्याच्यात पण पुन्हा पार्थ पवार. वारंवार काय सांगितलं जातं ना, म्हणजे उद्या कधी हे उतरेल की मग एखाद्या राजकारणाच्या मुलांना व्यवसाय करण्याचा अधिकार नाही आहे ना, पण बोगस कंपन्या ज्याच्यात काहीच व्यवहार नाहीये. अच्छा, कुठल्याच कंपनीमध्ये व्यवहार नाही. हो ना, म्हणजे त्याच्यात समजा असा फार चांगला व्यवहार करतायत आणि त्याच्यात काही रेव्हेन्यूज फ्रॉम ऑपरेशन आहेत, सेल्स ट्रेडेड किंवा गुड्स ट्रेडेड आहेत, त्याच्यातनं रेव्हेन्यू आला आहे, एक्सपेन्सेस आहेत, झिरो आहे सगळं, 0,0,0,0,0 दिसतंय. अमेडिया कंपनीचं तुम्ही आमच्या कार्यक्रमात बघितलं, अमेडिया कंपनीचं ऑपरेशन 0,0,0,0 आहे सगळं. त्यांचं घरगुती सामानाची विक्री, खरेदी, बाईक रिपेअर, बाईक खरेदी हा त्यांचा एरिया ऑफ ऑपरेशन त्यांचा होता. म्हणजे ITS साठी त्यांना मुद्रांक शुल्क माफी देण्यात आली. IT एनेबल्ड सर्व्हिसेस. एक्झॅक्टली, IT पार्क काढणार म्हणून. तर आता जेवढ्या आता ही बिल्डिंग कासल अँड कमॉडिटीज आहे, फायर पॉवर मार्केटिंग आहे, कल्पवृक्ष प्रॉपर्टीज आहे, 9 एलिमेंट डेव्हलपर्स आहे, नॉनकॉन एनर्जी आहे, नंतर पार्थ ॲग्रो आहे, हे सगळ्या कंपनीचे बघितले ना. आता ही सीड ट्री डेव्हलपर आज तक आहेत, सुनेत्रा अजित पवार 99%च्या पार्टनर आहेत. तर सीड ट्री डेव्हलपर्समध्ये सुनेत्रा अजित पवार 99% आहेत, युगांक कदम आहेत, साहिल विवेक प्रधान आहेत. म्हणजे ते साहिल विवेक प्रधान 500 रुपये आहेत त्यांचे फक्त, आणि युगांक कदमचे 500 रुपये आहेत फक्त. तर म्हणजे त्या सीड ट्री कंपनीमध्ये सुनेत्रा अजित पवारांचे 99,000 आहेत, आणि जसं याच्यात आहे दिग्विजय पाटीलचे 1,000 रुपये, ते ह्या दोघांचे 500-500 रुपये आहेत फक्त. आणि याच्यात प्रॉपर्टीज बघितल्या तुम्ही तर शोभा सवेरा शॉप BS4, फ्लॅट शोभा सॅफ्रन C201, C601, ES5 शोभा सवेरा शॉप, शोरूम नंबर 1, शोरूम नंबर 2. कुठून म्हणजे किती हे एक कंपनीत मी सांगते. तुम्ही नावं घेतात, सगळ्यांची नावं घेतात, कारण ही अशी मंडळी जी पॉलिटिकली एक्सपोज नाही आहेत किंवा त्यांचं काही नाही अशांची नावं नाही. मला फक्त ना याच्यात काही आपण नावं घेतो त्याच्यात काही गैरव्यवहार आहे का आपण त्याच्यामध्ये? नाही, गैरव्यवहार कंपनीत नाहीत ना. आता ह्या ज्या प्रॉपर्टीज घेतल्या त्या सुनेत्रा पवारांनी त्यांना अथॉरिटी दिली आहे तुम्ही घेण्याची. जसं पार्थ पवारनी दिग्विजयला दिली होती साईन करण्याची, तसंच यांना साईन करण्याची आहे, ती पण पॉवर मी लावलेली आहे त्याच्यात. आता सॅप प्रॉपर्टीज, सॅप म्हणजे असं कोणाला वाटेल अरे सॅप म्हणजे ते कम्प्युटर सॉफ्टवेअरचं सॅप असतं तसं काही आहे का? एक्झॅक्टली. सुनेत्रा अजित पवार इज सॅप प्रॉपर्टीज. अच्छा, SAP, सॅप मर्केंटाईल, सॅप प्रॉपर्टीज, अशा सगळ्या कंपन्या आहेत. सुजय ॲग्रो, सुतारा ॲग्रो, ते राज, जसं मी म्हटलं राजच्या तर भरमसाठ कंपन्या आहेत. म्हणजे एक कसं झाडं तयार करून ठेवलंय त्यांनी मोठ्याच्या मोठं. तुम्ही हे सगळं सांगता, तुम्ही मला माझ्या अनुभवावर मी तुम्हाला, तुम्ही मगाशी एक बोलताना म्हणालात ना सुरुवातीला की पृथ्वीराज चव्हाण त्यावेळेस ती चौकशी लावली आणि तुम्हाला ते फार चांगले ॲडमिनिस्ट्रेटर वाटतात. अनेकांना तेव्हा असं वाटायचं की तुम्हाला मटेरियल कोण पुरवत, कारण हा प्रश्न मी गेले 8 दिवस फेस करतोय की जेव्हा आपण, आता तुम्हाला कळेल कसं वाटतं तेव्हा कोण देते. हो, नाही प्रॉब्लेम हा असतो ना, देवेंद्र फडणवीस देतात का तुम्हाला पेपर किंवा अमुक देतात का तुम्हाला पेपर. एक्झॅक्टली. लोकांना झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल लोकांना चौकशी, म्हणजे मी तर पहिल्यांदा बघितलं की तुम्ही ते अनेकदा यावर बघितलं की समोर आणलेला व्यवहार त्याच्यात काही गैर गोष्टी आहेत का, बेकायदेशीर गोष्टी आहेत का, अनियमित गोष्टी आहेत का, याच्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा अनेक यात वरिष्ठ पत्रकारही सामील आहेत की हे आलं कुठून, याच्यावर जास्ती चर्चा करतात, त्याच्याबद्दल बोलायचं नाही. कोणी केलं? मी तर काय थिअरीज ऐकल्या. तुम्हाला असं म्हटलं नाही कोणी, तुम्हाला पृथ्वीराज चव्हाणांनी दिलं मटेरियल अजित पवारांच्या विरोधात, कारण तेव्हा फारच इनफॅक्ट मी तर म्हणेन ना की तुम्ही पृथ्वीराज चव्हाणांना विचारा की सिंचन घोटाळ्याचे कागदपत्र त्यांना पहिले कोणी दिले. म्हणजे माझी आणि त्यांची रात्री 11 ते 2:30 आणि माझ्याबरोबर 15 माणसं होती जी आम्ही त्यांच्या समोर बसून त्यांना पूर्ण सांगितलं होतं. ज्याच्या दुसऱ्याच दिवशी व्हाईट पेपर, श्वेतपत्रिका काढली होती सिंचनाची. सगळी माझी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे सगळे साथी होते तेव्हा.
आणि एवढंच नाही तर फडणवीसांना विचारा की तुम्हाला आमदार निवासामध्ये सिंचनाचे KIDCचे पेपर आणून कोणी दिले होते. तर ते म्हणजे मला खरं गंमत वाटते हे लोक जेव्हा म्हणतात ना की तुम्हाला अमुक देत असेल तमुक देत असेल मग तुम्ही त्यांच्या विरुद्ध बोलत नाही. मी आता गेले 2 दिवसात तुम्ही यांच्या विरुद्ध का बोलताय, यांच्या विरुद्ध का, ही वॉटर बॉटरी जी सुरू आहे ना. एक्झॅक्टली. आणि त्याच्यात गंमत अशी आहे की म्हणजे ज्या पद्धतीने म्हटलं जातं मला नेहमी लोकांना म्हणावं असं वाटतं की बाबा मला जेवढं मी एकटी आहे मला जेवढं झेपतं तेवढं मी करते. 4 जणांविरुद्ध 5 जणांविरुद्ध मी लढते. तुम्ही पण थोडी हिंमत दाखवून लढा ना तरच देश बदलेल. म्हणजे मला काही कोणाचा मी अजूनपर्यंत मला कमलेश 2दा सिक्युरिटी दिली होती. मी दोन्ही वेळेस लिहून दिलंय की मला सिक्युरिटी नको. आत्ताच्या घटकेला मी अमेरिकेत असताना मला फोन आला होता उच्च अधिकाऱ्यांचा सांगायला की आम्हाला अशा इनपुट्स आल्या आहेत की तुमचा यावेळेस गेम करणार आहेत. तर म्हणे तुम्ही काळजी घ्या, तुम्ही गाड्या बदलून वापरा, तुम्ही हे फोनवर बोलू नका गाडीत असताना कारण त्याच्यावरनं लोकेशन कळतं वगैरे वगैरे वगैरे. पण म्हणजे एवढं असून आम्ही जीवावर उदाहरून जेव्हा फाईट करतो कशाची पर्वा न करता तर लोकांनी तेवढं तरी निदान काहीतरी बोलताना भान ठेवावं की आपण काय बोलतोय आणि कोणाबद्दल बोलतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. आता कॉन्स्पिरसी थिअरी सांगते. जेव्हा तुम्ही एक्सपोज केलं ना तेव्हा मला पहिली हे आली की झी 24 तासकडे ना ती निनावी पत्र गेलं होतं, निनावी एक पार्सल गेलं होतं. मग दुसरी कॉन्स्पिरसी थिअरी आली की शिंदे गटाने ते लीक केलं कारण त्यांना शिंदे गटाने लीक का केलं कारण त्यांना अजित पवारांचं वर्चस्व कमी करायचं आहे तरच त्यांना शिंदेंना CM बनायचं आहे. तर तिसरी कॉन्स्पिरसी थिअरी की आता देवेंद्र फडणवीसांना दोघंही नको आहेत म्हणून आता दोघांविरुद्धही निघणार आहेत. अशा छान छान मी रोज ऐकते. आम्ही पण ऐकतात, आम्हालाही सांगतात ते. आमची पण दुर्दैवाने आमचीच पत्रकार मंडळी याच्यात चर्चा करणारी खूप आहे. पण ठीक आहे, त्याला काय बघा एक्सपोज करणं आपलं काम आहे. पत्रकारून आपल्या हातात ज्या गोष्टी येतात त्या आम्ही मांडतो आणि तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्या या गोष्टी हिरिरीने लावून जातात. पण मी जे म्हटलं की मला असं वाटतं की बातमी करणं किंवा तुमच्याकडे आज लोक काय येतात म्हणजे तुम्हाला मी किमान आता 15 वर्ष ओळखतोय तुम्हाला. मी 2011 ते 25 तुम्हाला मी 14 वर्ष तुम्हाला मी ओळखतोय. मी नेहमीच म्हणजे मला ही गोष्ट वाटते की लोक हे राजकीय व्यवस्थेकडे न जाता कुठल्याही राजकीय नेत्यांकडे म्हणजे मधला काळ तुम्ही थोडा काळ राजकारणात होता तो न सोडता लोक अंजली दमन यांकडेच का जातात. लोकांचा राजकीय व्यवस्थेवरचा विश्वास उडालेला आहे, हा उडत चालला आहे. म्हणून लोक त्यांच्याकडे कुठल्याही पूर्वी असं व्हायचं ना की काय अडचण असेल, कोणी नाडलं गेलं आहे, कोणी फसवलं गेलं आहे, काही त्यांच्याकडे मोठं काय असं फाईल्स आहेत कुठलं तर ते राजकारण्यांकडे घेऊन जायचे. तसे न घेऊन जातात ते आजकाल तुमच्या अंजली दमन यांकडे येतात. त्यामुळे त्यांनाही त्या व्यवस्थेवरचा विश्वास उडाला आहे. म्हणून कदाचित ते इतर ठिकाणी तर आमच्याकडे आले असतील. ही लोकांना त्या व्यवस्थित विश्वास तर हवा ना, म्हणून नाही ती गोष्ट. पण मला सांगा मग आता राजकारणाचा विषय निघाला, तुम्ही मधल्या काळात राजकारणात होतात. राजकीय